जय शिवराय मित्रांनो. नाथ शेती मातीचा युट्यूब चॅनल वरती आपलं सर्वांचं स्वागत आहे. आणि जे कोणी फेसबुक वरती व्हिडिओ बघत असतील, स्वप्नील बोजू या पेजला आपण नक्कीच फॉलो करा मित्रांनो, जेणेकरून आपल्याला फेसबुक वरती पण व्हिडिओ बघता येतील. आणि आपल्या युट्यूब चॅनलला पण सबस्क्राईब करा. आज आपण 8 दिवस पाहतोय आपण कलिंगडाचे दर आपण सांगत होतो, जागेवरील रेट सांगत होतो मित्रांनो, ज्यामध्ये थोडेफार मध्ये बदल झाले, चढ उतार होत आहेत बाजारामध्ये. आता मध्ये 10 रुपये प्लस गेले होते चांगले जागेवरती रेट. त्याच्यानंतर थोडं मार्केट रिवर्स आलेलं आहे मित्रांनो. 9.5 पर्यंत हायेस्ट माल विकत घेतला जातो व्यापाऱ्याकडून. आणि कमीत कमी म्हटलं तर 5 रुपये 6 रुपयापासून सुरुवात आहे म्हणून. त्याच्यानंतर जे काय 2 नंबर माल असते ते 3 रुपयापासून ते 4 रुपयापर्यंत आहेत. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी एक विनंती आहे की आपण आपल्या प्लॉटला सांभाळा मित्रांनो, कारण टेम्परेचर इतकं वाढत आहे. दुपारच्या वेळेस टेम्परेचर भयानक आहे आणि संध्याकाळच्या वेळेस थोडा उष्णता टेम्परेचर कमी होत आहे. त्यामुळे प्लॉट मध्ये इनबॅलन्स होत आहे. इनबॅलन्स झाल्यामुळे काय होतंय की आपला विल्टिंगचा प्रॉब्लेम होणार, किंवा पाणी टाकून जर टेम्परेचर कमी जास्त असेल म्हणून थोडंफार पाणी वाढवलं किंवा कमी जास्त दिलं तर त्यामुळे सुद्धा विल्टिंग येऊ शकतो मित्रांनो. 45-50 दिवसामध्ये ज्यांचे प्लॉट आहेत त्यांनी खूप सांभाळावं लागेल मित्रांनो यापुढे. त्यामुळे काळजी घ्या आणि आपले प्लॉट चांगले सांभाळा. नक्कीच रमजानच्या 4 दिवस अगोदरपासून भाव वाढायला सुरुवात होईल. रमजान आता 1 तारखेपासून सुरुवात होणार आहे मित्रांनो. त्यामुळे दिल्ली कटिंग चालू झाल्यानंतर भरपूर आपल्याला उठाव चांगला होईल. त्यामुळे थोडाफार बदल पडण्याची शक्यता आहे. 25 तारखेपासून अपेक्षित आहे की बाजारभाव वाढतील, पण बघूया आपण काय होतंय. कारण 1 तारखेला जरी रमजान असलं तरी व्यापारी लोकांचे जे काही लोडिंग असतात ते 4 दिवस आधी होत असतात. त्यामुळे 25 तारीख आपण धरूया, बघूया 25 तारखेला काय होतं समजेलच. त्यामुळे निराश होऊ नका मित्रांनो. ज्यांचे काही प्लॉट आलेले आहेत त्यांनी चांगले सांभाळा. जे काही शेड्यूल प्रमाणे चालू आहे ते बंद न करता असंच चालू राहू द्या. कारण भाव जर आपल्या हातात नसला तरी उत्पन्न काढायचं आपल्या हातात आहे मित्रांनो. टनेज जर जास्त निघत असेल तर नक्कीच फायदा आपल्यालाच होणार आहे. कारण उत्पन्नात घट झाली, भाव किती जरी असला आणि उत्पन्नात जर कमी निघाला तर काही फायदा होणार नाही मित्रांनो. त्यामुळे आपलं शेड्यूल कंटिन्यू करा. शेड्यूल मध्ये जे काय आपले बेसल डोस असतील किंवा डोसेस जे असतील ते वेळच्या वेळेला द्या. भाव कमी झालाय म्हणून सोडून देऊ नका मित्रांनो. आणि जर कोणाला काय अडचण असेल तर कमेंट मध्ये विचारत जावा, त्यामुळे मला पण समजेल की काय अडचण आहे. आणि आपण जे रेट सांगतोय ते योग्य आहेत की नाही, पूर्ण आपल्या परिसरात काय रेट चालू आहे ते पण कमेंट करा. ज्यांनी ज्यांनी प्लॉट दिलेत किंवा ज्यांचे प्लॉट मागत आहेत त्यांनी पण कमेंट करून कळवा मित्रांनो. कारण इतरही शेतकऱ्यांना, आपल्या परिसरातील शेतकऱ्यांना फायदा होईल मित्रांनो. ज्यामुळे आपलं गाव खाली कमेंट करत जावा आणि जिथं आपला प्लॉट गेलाय त्या प्लॉट वरील रेट सांगा, कारण त्या त्या एरियातील लोकांना फायदा होईल. मी सांगतोय म्हणजे माझ्याकडे जरी 10 रुपये असला तरी आपल्याकडे 7 रुपये 8 रुपयाने जर खरेदी चालू असेल तर आपण पण आपल्या दुसऱ्या शेतकऱ्यांना फायदा होईल की भाव वाढलेत की नाही हे समजेल मित्रांनो. आणि भाव वाढले, इथून जर भाव वाढतील काय असेल तर ते आपण लवकरच आपल्याला अपडेट देईल. रोजच्या रोज अपडेट मिळेल मित्रांनो. त्यामुळे आपल्या फेसबुक पेजला फॉलो करा. प्रत्येक वेळी येणाऱ्या व्हिडिओला लाईक करा, ज्यामुळे मला व्हिडिओ बनवायची पण ऊर्जा मिळेल मित्रांनो. त्यामुळे काय करा, फॉलो करा, शेअर करा, इतर मित्रांना शेअर करा, कमेंट नक्की करा मित्रांनो. कमेंट मध्ये जे काय आहे ते सर्व समजून जाईल आपल्याला. धन्यवाद मित्रांनो. इतर काय अडचण असेल तर कमेंट करा, लाईक करा, फॉलो करा, शेअर करा. धन्यवाद. आज दिनांक 22/2/2025, वार शनिवार. आजची लाईव्ह कटिंग जागेवरील लोडिंग जे झालेले आहे मित्रांनो ते पुढील प्रमाणे आहे. यामध्ये 1.5 किलो पासून ते 3 किलो पर्यंतचे जे फळ आहेत ते 6 रुपये ते 7.5 रुपये पर्यंत खरेदी झालेली आहे. त्याच्यानंतर जर बघायला गेलं आपण तर 1 नंबर मालामध्ये 2 किलो पासून कटिंग पुढे
2 किलो ते 6 किलो, 5 किलो 6 किलो जे आहेत ते 7 रुपये पासून ते हायेस्ट एक नंबर जर माल असेल तर 9.5 रुपये पर्यंत खरेदी झालेली आहे मित्रांनो. त्यामुळे एक नंबरच्या मालाला चांगला उठाव आहे. आणि एक नंबरचे जे माल आहेत ते 2 किलो पासून जे पुढे आहेत ते 9.5 पर्यंत आज विक्री झालेली आहे. आणि 2 नंबर